नमः शिवाय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। परम पूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय। जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त। ओम नमः शिवाय। तर आजचा अनुभव खूप सुंदर हेमा नरुटे म्हणून आहे गुरुनगरमधून, त्यांनी हा अनुभव शेअर केलेला आहे। हेमाताई म्हणत होत्या, गेली 14 वर्ष झाले मी आईंच्या मार्गात आहे आणि त्याच्या आधीची 13-14 वर्ष ही खरंच म्हणतात, आपण म्हणतोय ना वनवास, 14 वर्षाचा वनवास जसा रामानं भोगला तसा मी 14 वर्ष भोगला त्यावेळेला। आणि मार्गात आल्यावर सुद्धा लगेच आई कृपा करतात असं नाही आहे। मार्गात आल्यावर सुद्धा 5 वर्ष गेली म्हणतात, 5 तिथं 6 वर्ष म्हटली तरीसुद्धा चालतील म्हणतात, की माझं सगळं सुरळीत व्हायला। आणि त्याच्यानंतरचे हे जे आत्ताचे दिवस आहेत हे बघितलं की लोकांना वाटते बापरे ही किती सुखी आहे किंवा हिला किती मस्त सगळं आहे हिच्याकडं। पण ह्याच्या आधीचे दिवस ज्यांनी बघितलेत ना तर त्यांना माहिती आहे की मी काय दिवस काढले म्हणतात त्या। आणि हे सहजासहजी मिळत नाही। तू प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतेस ना, प्रत्येक भगिनी पण सांगतात की गुरुमार्ग हा सोपा नाही आहे आणि जर तो केला तर आयुष्याचं कल्याण होणार, तुमच्या आयुष्याचं सोनं होणार। ही गोष्ट सत्य आहे, त्रिवार सत्य आहे, होणार म्हणजे होणार। पण तेवढा तग धरून राहणं ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे त्या म्हणतात। आणि मी तुम्हाला खरंच कळकळीनं सांगेन, जर तुम्ही घेतलाय ना मार्ग, कितीही त्रास होऊ दे, कितीही अडचणी येऊ देत, तर त्या अडचणी तुम्हाला कायमस्वरूपी राहणार नाहीत, पण हा मार्ग तुम्हाला कायमस्वरूपी सुखी करणार हे मात्र नक्की आहे। म्हणजे तुम्ही अडचणींना घाबरून काय, मग त्यासुद्धा तेच बोलल्या की मला एक वेळेला असं वाटायचं की मागचे दिवस पण तेच होते, गुरुमार्ग घेऊन काय म्हणजे नवीन काय मिळाले, तेच मिळाले। इवन असं वाटायला लागलं की त्यावेळेला मी काही करत नव्हते, देवाला दोष तर देता येत नव्हता, पण मी आता एवढं करायला लागले तरी पण काही उपयोग नाही आहे असं मला वाटत होतं म्हटल्या। पण चमत्कार म्हणतात ना, तर काय गुरु चमत्कार करतात हे आपण म्हणजे विचारसुद्धा केलेला नसतोय, त्याच्या पलीकडचे चमत्कार गुरु करतात। आणि ते चमत्कार जर अनुभवायचे असतील ना, आधी आपण सेवेत आलं पाहिजे। आणि कितीही कठीण परीक्षा असू दे, त्या कठीण परीक्षेमध्ये सुद्धा आपण गुरुचरण नाही सोडले पाहिजे। तर त्या म्हणत होत्या, माझं वयाच्या 13व्या वर्षी लग्न झालं, म्हणजे शिक्षण अर्धवट राहिलं, 8वीत होते लग्न झालं। आणि लग्न झाल्यानंतर लगेच म्हणजे एक 5-6 महिन्यातच म्हणजे प्रेग्नंट राहिले, मूल झालं। आणि माझे मिस्टर जे होते ना म्हणतात, आधीपासून अशा स्वभावाचे होते की कोणी काय सांगितलं की तिकडंच चला, म्हणजे हलक्या कानाची म्हणतोय ना आपण, तशा पद्धतीचा स्वभाव होता म्हणतात। आणि त्यात आजूबाजूला सगळे नातेवाईक, आणि त्यामुळं मग नातेवाईक काय करायचे की थोडंसं जरी चांगलं व्हायला लागलं किंवा थोडंसं जरी काहीतरी चांगलं हा माणूस करायला लागला की लगेच असं फुगवा-फुगवी वगैरे असे प्रकार चालायचे म्हणतात। आणि त्याच्यामुळं असं व्हायचं की म्हणजे सारखी सतत घरात भांडणं, आणि पैसा आणला तरी घरात तो द्यायचा नाही। मग त्याच्यामुळं सासूमध्ये ते सगळे सारखे वादावादी। तरी सासू माझी चांगली होती म्हणतात की मला त्यांनी म्हणजे नवऱ्याच्या ह्याच्यामुळं कधी मला त्यांनी त्रास दिला नाही, म्हणजे जो काही दिला मला त्रास तो माझ्या नवऱ्यानं दिला, मला सासू-सासऱ्यांनी कधी त्रास दिला नाही म्हणतात। म्हणजे त्यांना म्हणजे असे बरेच जण असतात की आपला मुलगा चांगला नसताना सुद्धा सुनेला त्रास द्यायचा, पण सासू-सासरे तसे नव्हते म्हणतात। त्यांना असं वाटायचं की उलट आपला मुलगा नाही, निदान हीच आधार आहे असं वाटायचं। का तर मला नणंद वगैरे कोणी नव्हती म्हणतात। आणि दोघं दीर, म्हणजे हे दोघे भाऊ, एक दीर आणि हे माझे मिस्टर, आणि त्यांचं दोघांचं चांगलं होतं, ते बाजूला राहत होते, मी माझ्या सासूबाईंजवळ राहत होते। आणि मिस्टर माझे असे होते की विचारायच्या पलीकडची गोष्ट होती म्हणतात। आणि यायचं घरी, घाणघाण शिव्या द्यायचं, नुसतं मारामारी घरात, वडिलांच्या अंगावर जायचं, बायकोच्या अंगावर जायचं, आईच्या अंगावर जायचं। आणि त्यात जे नातेवाईक होते ना म्हणतात शेजारी आमचे, ते असे होते की ते सारखे म्हणजे आई-वडिलांच्यात आणि त्याच्यात कशी भांडणं लागतील, भावाच्यात त्याच्यात कशी भांडणं लागतील, भाऊ कधी समजवायला आला, दीर माझे कधी समजवायला आले तर
त्याला त्याला तर आईवडिलांनाच किंमत देत नव्हते, त्याला काय किंमत देणार, असा प्रकार होता. त्यामुळं मग म्हणतात फार घरात, आणि रोज रडतच दिवस उगवणार, रोज रडतच दिवस मावळणार माझा. कधी घरात असं सुख समाधान नव्हतं म्हणतात. आणि एकदा तर असं झालं म्हणतात, लग्न होऊन मुलगा माझा 4-5 वर्षाचा झाला, आणि त्याच्यानंतर अचानक म्हटल्या त्यांनी एका बाईला घेऊन आले घरी. आणि बाईला घेऊन आले घरी, आणि मला असं म्हणजे काही कळेना, सुचायचं बंद झालं म्हटल्या. आणि ही इथंच राहणार म्हणायला लागले. आणि आई-वडील काय बोलणार त्यांना काय समजेना. अरे तुला एक बायको सांभाळायची होईना झाली. माझ्या सासऱ्यांची पेन्शन यायची म्हणतात, तर त्या पेन्शनवर खरं भागत नव्हतं. त्यांचं पेन्शन जास्त येत नव्हती म्हणतात. नुसतं घर होतं म्हणून आम्हाला काय वाटायचं नाही. आमचं घर होतं. आणि दीर किंवा जाऊ बिचारे त्यांनीसुद्धा कधी आले नाहीत, की बाबा त्यांनी भाड्यानं घेऊन राहत होते घर. पण त्यांनी म्हटले नाहीत, की बाबा आम्ही पण इथं राहणार. आमचं घर मोठं होतं म्हणतात, 2 BHK घर होतं. ते सासऱ्यांनीच हे केलेलं होतं, बांधलेलं होतं. पण ते कधी आले नाहीत. त्यांचं त्यांनी, का तर हे माझ्या मिस्टरांमुळं त्यांनी बाजूला पडलेले होते म्हणतात. त्यांनी भाड्यानं राहत होते, पण कधी आले नाहीत घरी. आणि त्यांनी म्हणायचे, जाऊ दे तुमचं तुम्ही तर भाकरी करून व्यवस्थित खावा. पण म्हणतात माझे मिस्टर असे होते, की ते स्वतः पण व्यवस्थित जगायचे नाहीत आणि घरच्यांना पण व्यवस्थित जगू द्यायचे नाहीत. सारखं पिणं, सारखं घाण बोलणं, कशाही म्हणजे कुठलंही कारणच लागायचं असं नाही आहे त्यांना म्हणतात. आणि एक दिवशी मग ते बाई असं घेऊन आले आणि म्हटले, काय नाही ही इथंच राहणार. आणि माझ्या सासू-सासऱ्यांना कळेना. मला तर असं म्हणजे इतकं मानसिक त्रास व्हायला लागला म्हणतात, की आई आमची म्हटली, "तू कुणाला विचारून ह्या बाईला घेऊन आल्यास बाबा? आमचं घर आहे. आम्ही पोसतोय. तुझी बायको तुला पोसायला लागल्या." मी कामाला जायची म्हटले त्यावेळेला. दुसऱ्यांच्या घरी असं काम करायला जात होते म्हटल्या. का तर शिक्षण माझं पण अर्धवट झालेलं होतं. 8वी-9वी शिकलेल्या मुलीला कोण जॉब देणार आहे? बरं जॉब करायचं म्हटलं तर दिवसभर. त्यापेक्षा अशी घरची कामं केली तर आपल्या वेळेनुसार येता जाता येते. लोकं समजून घेतात. हिचं पण लहान मुलं आहे किंवा हिच्या घरी सासू-सासरे आहेत म्हणून समजून घेणारी आसपासची लोकं होती. तर करायचं म्हटलं मी हे करायचे. कामं वगैरे करायची घरची. आणि त्याच्यावरती आम्ही म्हणजे घरचा माल, मला असं वाटायचं की त्यांच्यावर डिपेंड राहू नये. तर घरचा माल म्हणा, हे म्हणा, लाईट बिल, पाणी बिल, अशा सगळ्या गोष्टी मी त्याच्यात भागवायचे. वरचा खर्च सासू-सासरे उचलायचे. पण ह्याचं काही काडी मात्र हे नव्हतं. तरीसुद्धा म्हटल्या त्यांनी म्हणजे त्रास द्यायचा काय कमी करणार. आणि त्या बाईला आणि घेऊन आलं. आणि ती बाई पण इतकी हे होती म्हटल्या, म्हणजे ती त्या लेवलची असल्याशिवाय ती दारापर्यंत आलीच नसती. एक मुलगा आहे ह्याला किंवा बायको आहे असं विचार करणारी बाई ती आलीच नसती दारापर्यंत. आणि ती बाई येऊन सरळ बसली म्हणतात, खुर्ची होती तिथं, तर सरळ खुर्चीवर बसली म्हणतात. आणि हा लागला सगळ्यांसोबत नवरा माझा भांडायला म्हणतात, की नाही ही इथंच राहणार आहे, जा गं तुझी बॅग नेऊन आत ठेव जा, असं सरळ बोलायला लागले. मला असं झालं म्हणतात, की काय करावं आणि काय नको. बरं आता शेवटी ह्यांचाच मुलगा आहे. आता मी काय बोलू? शेवटी माझा नवरा नसल्यासारखाच होता तो. का तर उगीच राहायचं म्हणून राहायचं, का तर माहेरी जाऊन काय भागणारं नव्हतं म्हणून मी राहत होते म्हटल्या. आणि त्या बाईनं पण सरळ बॅग उचलली आणि बेडरूममध्ये गेली ठेवायला, दुसऱ्या बेडरूममध्ये. मला असं झालं म्हटल्या. आणि त्या दिवशी माझा बांध तुटला म्हटल्या. मी सरळ तिला फरफटत बाहेर आणली त्या बाईला. तू आहेस कोण? माझा नवरा मला मारायला आला म्हटल्या. मारायला आल्यावर म्हणल्या मी इतक्या जोरात त्याला लाथ घातली, आयुष्यात पहिल्यांदा इतक्या. आणि मुलासमोर म्हणल्या. मला खूप वाईट वाटत होतं, मी रडत पण होते म्हणल्या. पण काय पर्याय नव्हता ह्या गोष्टीला म्हणतात. आणि मग त्यानं इतकं आवेशानं माझ्या अंगावरती धावून येऊन मला मारायला लागला. त्यावेळेला माझे सासरे उठले म्हणल्या आणि काठी घेऊन इतकं मारलं माझ्या नवऱ्याला म्हटलं, इतकं मारलं. आणि मग बापाच्या अंगावर पण इतके दिवस म्हणजे वडिलांनी आमच्या कधी सासऱ्यांनी कधी असं त्याला म्हणजे हे केलं नव्हतं. फार जाऊ दे तिकडं, जाऊ दे तिकडं सारखं मारायला, अंगावर यायचा त्यानं. पण ही गोष्ट कहर करण्याची होती म्हटलं. मी आवाज दिला, शेजाऱ्या-पाजाऱ्यांना बोलवलं.
आणि शेजाऱ्यांनी येऊन म्हटलं सरळ त्यांना ओढत बाहेर काढलं. मग ते माझे सासरे म्हटले, "ह्याला नजरेसमोरनं काढा, सगळ्यांनी मिळून ह्याला मारा" म्हटले आणि नजरेसमोरनं ह्याला काढा माझ्या आणि तर तुम्हाला जिवंत ठेवणार नाही मी, ह्या घराला पेटवून देणार, हे करणार. माझे सासरे म्हटले, "तुझ्यात धमक असेल ना आता इथनं पुढं, तू तर मेलासच" म्हणले आणि "ए ए बाई" म्हणले, "परत जर ही हुंबरा ओलांडून आत आलीस ना, तर याद राख, इतक्या वर्षाचं आमच्या मनात जे धुमसत होतं, आमच्या मनात जे हे होत होतं" म्हटल्या, "ते सगळं एकदम का तरी इतके वर्ष जाऊ दे तिकडं, जाऊ दे तिकडं, असाच आहे हा माणूस" म्हणून आम्ही गप्प बसत राहिलो. पण ही खूप मोठी गोष्ट होती म्हटलं आमच्यासाठी. आणि मग घराच्या बाहेर काढलं म्हणल्या. शेजाऱ्यांनी पण त्याला मारलं अक्षरशः. वडिलांवर हात उचलतोयस, बायकोवर हात उचलतोयस म्हणून. का तर बऱ्याच जणांना त्यांचा स्वभाव माहिती होता. मारलं, बाहेर काढलं. वडिलांनी लगेच म्हणजे माझ्या सासऱ्यांनी लगेच जाऊन आम्ही पोलीस कंप्लेंट केली. काही जर झालं, आम्हाला काही झालं किंवा या घराला काही झालं, काहीही झालं, तर हा माणूस त्याला जबाबदार असेल आणि सरळ मग पोलीस स्टेशनमध्ये त्याला बोलवलं म्हणतात. त्याला पोलिसांनी पण दटावलं, की जर तिथं काही जरी दगाफटका कुणालाही काही त्यांच्या केसाला धक्का लागला, तर तुला सरळ आत टाकलं जाणार. आई-वडिलांनी सगळ्यांनी केस केली. आई इतकी रडत होती म्हणल्या सासूबाई माझ्या. इतक्या रडत होत्या, इतक्या रडत होत्या आणि त्यांनी काही बोलल्या नाहीत म्हटल्या. पण वडिलांनी फार मारलं त्या दिवशी त्यांना. आणि त्या वडिलांच्या अंगावर सुद्धा त्यांची नखं-बिखं सगळी उठलेली होती. ते झाल्यानंतर त्यांनी खूप रडायला लागले आणि म्हटले, की "तुझं आम्ही फार बरबादी करून टाकली" वगैरे. आणि मग त्या बाईला घेऊन त्यांनी गेले कुठेतरी आणि कुठं गेले, काय गेले, जवळ त्याच्यानंतर म्हणतात 4 वर्ष माझ्या नवऱ्याचा पत्ता नव्हता. आम्ही पण चौकशी केली नाही, कुठं गेलाय, काय केलाय आणि सासू-सासऱ्यांनी पण हे केलं नाही. मुलगा मोठा व्हायला लागला होता, मुलाला सगळं समजायला लागलं होतं म्हटल्या. हेच या सगळ्या गोष्टी आणि अशात मग म्हणतात, की मी एका घरी नवीन जॉइन केलं म्हणजे कामासाठी. माझ्या आधीच्या घरमालकांनी सॉरी जिथं कामाला होते ना, त्या मालकांनी एक घर सांगितलं, की इथं करशील का तू काम म्हणून. मग माझे मिस्टर जाऊन पण तरी 4 वर्ष झालेले होते म्हणतात. आणि मग इथं काम करशील का असं विचारल्यानंतर मग मी म्हटलं, "हां, बघते" म्हटल्या मी आधी. मला जसं जमेल तसं मी हे करेन. तर त्यांनी म्हटले, "त्यांच्यात काही जास्त काम नाही आहे, तरी पण बघ तुला चांगले पगार वगैरे पण देतील." तर मी म्हटलं, "ठीक आहे." आणि मग मी त्या दिवशी पहिल्यांदा म्हणतात गुरव काकू म्हणून होत्या, त्यांच्या घरी मी गेले म्हणतात. आणि त्यांच्या घरी गेल्यानंतर अ, पहिल्यांदाच जे पण आईंच्या मार्गामध्ये आहे, तर मोस्टली सगळ्यांच्या घरी आईंचा मोठा फोटो असतो. मला खूप वाईट वाटतं हे ज्यावेळेला मी ऐकताना. का तर मी आईंच्या मार्गात म्हणवून घेते. खरं माझ्या घरी आईंचा मोठा फोटो नाही आहे. म्हणजे देव्हाऱ्यात आहे ना, बऱ्याच जणांनी बघितलं असेल देव्हाऱ्यात शॉर्टमध्ये वगैरे मी टाकलेलं आहे तेव्हा. तर तेवढाच माझ्याकडे आईंचा फोटो आहे. आईंचा असा मोठा म्हणजे आईंनी म्हणजे घर दिलं इतकं मोठं, पण मी आईंचा मोठा फोटो केला नाही. मला खूप वाईट वाटतंय खरं तर. पण बघूया आईंची इच्छा असेल त्यावेळेला हे होणार आहे आणि तो करून घ्यायचा आहे मला लवकरात लवकर. तर त्या म्हणतात की गुरव काकूंच्या घरी गेल्यानंतर आत गेल्यानंतर खूप मोठा असा आईंचा फोटो होता आणि त्या दिवशी म्हणतात खरंच मी तुम्हाला खरं सांगते म्हणतात त्या दिवशी मंगळवार होता, उपवास होता माझा आणि घरातनं मी काही खाल्लेलं नव्हतं. जसं माझे मिस्टर गेलेले होते ना घरातनं, कसं का असेना पण आपण म्हणतोय ना आपलं माणूस असते ते आणि त्यावेळेपासून मी अशी दिवसेंदिवस बारीक होत चाललेले आणि मंगळवार होता म्हणतात. काही मी खाल्लेलं नव्हतं म्हणतात. घरातून माझ्या सासूबाई वगैरे म्हणायच्या, "तू अगं जेवून जा, असं का करतेस?" तर मी डबा घ्यायची आणि तशीच निघायची आणि आमच्या एक काकू होत्या म्हणतात म्हणजे ज्या मी कामाला जात होते ना, तर ज्या जोशी काकू म्हणून होत्या म्हणतात, तर त्यांच्या घरी मी बसून कायम त्यांच्यासोबत खायची म्हणतात आणि त्या पण मग मला दुपारचं सगळं त्यांच्या जे जेवण असेल ते मला खायला द्यायच्या म्हणतात. तर गुरव काकूंच्या घरी मी पहिल्यांदा ज्यावेळेला गेले म्हणतात,
तर त्यावेळेला आईंचा खूप मोठा फोटो आणि त्याला खूप सुंदर त्याने हार घातलेला होता म्हणतात. इतका सुंदर हार होता ना, मी अगदी म्हणजे नजर पडावी असं लावलेलाच होता फोटो आणि ते हाराकडेच मी बघत होते. किती मोठा हार घातला आहे, किती सुंदर दिसतंय आणि किती किती महागडा हार असेल हा, असं म्हणून मी त्या हाराकडं आणि त्या आईंच्या फोटोकडे बघत होते म्हटल्या. तर त्या म्हणतात आईंचा फोटो ज्यावेळेला मी बघितला त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की मी ह्यांच्या भजनाला लहानपणी एकदा गेलेले होते. म्हणजे भजनाला म्हणजे बालोपासनेला गेलेले होते. आणि म्हणजे आमच्या माहेरी म्हणतात की एका मंदिरात आईंचं भजन चालायचं आणि बालोपासनेला मी शेजारी पाजारी जी मुलं होती त्यांच्याबरोबर एकदा गेलेले होते. तर मी काकूंना बोलले, काकू मी हे कलावती आईंचं आहे ना आणि मी गेलेले होते आईंच्या भजनाला एकदा. तर त्या म्हटल्या, हो का, खूप छान. आणि मग परत का नाही गेलीस? तर नाही, मला मला कधी परत असं जावंसंच वाटलं नाही किंवा तसं कधी योगच आला नाही म्हटलं. आणि माझं लग्न पण लवकर झालं हो. आणि 8वी-9वीत असताना लग्न झालं, त्यामुळं 8वीतच लग्न नाहीच जाता आलं म्हटलं. त्यांच्याकडे जी कामाचं ठरलं ते म्हणतात 4चं टायमिंग ठरलं. म्हणजे मला बाकी वेळच नव्हता. तर त्यामुळं त्या म्हटल्या, बरं ठीक आहे 4 वाजता ये, 4 वाजता तर 4 वाजता ये तू आणि आधी माझ्या लोटून झाडून काढून फरशा सगळ्या पुसून घे आणि नंतर मग भांडी घास. तर मी म्हटलं ठीक आहे म्हटलं. आणि त्या ज्यावेळेला मी जायची ना तर त्यावेळेला त्यांनी भजनाला बसलेल्या असायच्या. म्हणजे एक 5-10 मिनटं मी आधी जायची तर नामस्मरण त्यांचं सुरू झालेलं असायचं. आणि मग त्या बोलायच्या नाहीत, फक्त आम्हाला खुणेनंच सांगायच्या. आणि मग त्यांनी भजन म्हणायच्या आणि मी ऐकत ऐकत ते भजन त्यांचे पुसून घ्यायचं, फरशा वगैरे सगळ्या मी पुसून घ्यायची. आणि ते भजन म्हणजे ते होईपर्यंत 1 तासभर जायचं त्यांच्या फरशा पुसूपर्यंत ना. का तर त्यांच्या 5-6 खोल्या होत्या म्हणतात आणि त्या पुसूपर्यंत 1 तासभर जायचं आणि खूप छान आवाज काकूंचा यायचा म्हणतात. आणि मी ते भजन ऐकत गुणगुणायची पण. ते भजन मला रोजची सवय झाली आणि मग मी गुणगुणायची थोडं सुरुवातीला ऐकायची. आणि असं होत असताना म्हणतात 2 महिने गेले आणि माझ्याकडून ही भजनाची सेवा घडली म्हणतात. ते मला कळलं नाही, पण आपसूक का तर 2 महिन्यात असं कधीच नाही झालं म्हणतात की हे झालं म्हणून. म्हणजे सेवा मी अर्धं भजन झाल्यावर गेल्या किंवा सुरुवातीची भजनं ऐकलीच नाहीत, असं नाही झालं म्हणतात. आणि भांडीसुद्धा त्यांच्या किचनवरच मला घासायला लागायची म्हणतात. त्यांनी काय वेगळी अशी जागा, घासणार असेल तर घास, नाहीतर इथंच घास असं सांगितलेलं होतं. तर मी किचनवरच त्यांच्या भांडी घासायची, त्यामुळं मला बाहेर जायला लागायचं नाही. त्यामुळं भजन सगळं स्पष्ट मला ऐकू यायचं म्हणतात. आणि मग पूर्ण भजनाचा नेम माझ्याकडनं 2 महिने झाला म्हणतात. असं कधीच झालं नाही की मी भजन सुरू झाले त्यांचं आणि नंतर गेले 5-10 मिनटानं. का तर काकूने आधीच सांगितलेलं होतं, भजनाच्या आधी 1-5-10 मिनटं ये, मला परत उठायला लागू नये म्हणून. 2 महिन्यानंतर म्हणतात अचानक माझे मिस्टर आले. जो माणूस 4 वर्ष आलेला नव्हता, तो माणूस अचानक आला. म्हणजे आल्यानंतर म्हणजे आनंदसुद्धा झाला, पण म्हटलं नव्हती पैदा बरं होतं, असं मला एकदम झालं म्हणतात. आणि आई-वडिलांना पण आनंद झाला, पण त्यांनी तो दाखवून दिला नाही. वडील बोललेच नाहीत म्हटल्या 4 वर्षानं येऊनसुद्धा. आणि आले तसे त्यांनी सरळ गेले म्हटले. आणि किचनमध्ये जाऊन माझा मुलगा किचनमध्ये जेवत बसलेला त्यांनी बघितला. किचनमध्ये जाऊन मुलाला म्हटले जवळ घेतलं आणि मुलाच्या हातात त्यावेळेला पहिल्यांदा त्यांनी म्हटले, एवढ्या वर्षानं आले, मुलाच्या हातात ₹200 ठेवले म्हटले आणि तुला खायला घे. आणि नंतर वडिलांकडे गेले आणि पाया पडले आणि म्हटले आणि दादा मला माफ करा, म्हणजे दादा म्हणायचे म्हटले वडिलांना. तर दादा मला माफ करा आणि मी चुकलो फार, असं त्यांनी बोलले म्हटले. आणि त्यांच्या हातात ₹1000 ठेवले. मला इतकं आश्चर्य वाटलं म्हणले की एवढ्या वर्षानं हा माणूस आला आहे आणि म्हणजे कायम असं तन करणारा, घरभर नाचणारा माणूस एवढा शांतपणानं आला आहे. मुलाला हे केलं, आईच्या पाया पडल्या, वडिलांच्या हातात पैसे दिले, माफी पण मागतोय, काहीतरी तर नक्की आहे असं मला वाटलं म्हणलं. आणि मला आनंद पण झाला. मग शेवटी वडील होते, ते ₹1000 त्यांच्या दृष्टीनं खूप जास्त नव्हते, पण
त्यांनी असू दे, काय आपला मुलगा आला आहे आणि त्याला पश्चाताप झाला आहे म्हणून त्यांनी म्हटले जवळ घेतलं आणि म्हटले तुमचं तुम्ही सुखानं राहावा, आमचं काय आहे आता, किती दिवस राहिलेत वगैरे असं वडील बोलले म्हणले. आणि तर नाही मी आता परत काय चुका करणार नाही आणि मला पण फक्त हात जोडले, म्हटले माफ कर मला, एवढंच बोलले म्हणले. आणि मग मी म्हटलं असू दे आता, झालं गेलं आता मला काय माहिती नाही काय केले तुम्ही, पण झाल्या गेल्या गोष्टींवर माती घाला, पण व्यवस्थित राहा आता घरात आलाय तर व्यवस्थित राहा. आणि आले म्हटले आणि नंतर थोड्या वेळानं म्हटले माझं काम आहे जरा मी जाऊन येतो. आणि त्यांनी ज्या वेळेला आले त्यावेळेला म्हणतात की 9, 9:15 वाजलेले होते सकाळचे आणि एवढ्या लवकर ते आलेले होते म्हणतात. आणि गेले, मला कामाला जायची घाई होती म्हणतात, आवरून वगैरे मला जायचं होतं आणि त्यांनी लगेच गेले पण. तर मी आईला त्यांनी म्हटलं येतील थोड्या वेळानं, काय म्हणजे त्यांनी कुठं गेलेत आता. मला आतून आनंद पण झालेला, असं वाटायला लागलं होतं आपला नवरा इतक्या वर्षांनी आला आहे तर थांबावं. पण मी म्हटलं हा माणूस कसा आहे त्यापेक्षा आपण कामाला गेलेलं बरं, आपल्या डोक्याला आणि काहीतरी त्रास नको. पण आतून मला फार आनंद झालेला होता की इतक्या वर्षानंतर माझा नवरा घरी आला आहे म्हणून. आणि तर त्या म्हणतात की मला असं लक्षात आलं नाही की माझ्या ह्या 2 महिन्याची जी माझी उपासना चालू आहे त्याचं हे फळ आहे, असं माझ्या खरंच लक्षात आलं नाही. आणि ती उपासनाच आईंनी करवून घेतलेली होती म्हणतात. म्हणजे जे पण असेल ते मी भजन ऐकत ऐकत करायची, त्यामुळे मला पण छान वाटायचं. सगळी भजनं मनापासून होत नसली तरी पण एक 4-5 भजनं का होईना म्हणतात ती मी मनापासून म्हणत म्हणत ते काम करायची म्हणतात. आणि ही खूप मोठी गोष्ट होती माझ्यासाठी. मग मी त्या दिवशी म्हणतात गुरव काकूंकडे त्या दिवशी गेल्यानंतर मी बोलले, म्हटलं काकू अहो 4 वर्ष झालं माझा नवरा आला नव्हता आणि आज अचानक आला आहे, असं मी बोलले. त्यावेळेला गुरव काकू म्हटल्या, अगं म्हटल्या हे तुला कळलं का हे कशामुळं? तर मी म्हटलं नाही हो, काय हो? तर तू किती महिने झाले येतेस माझ्याकडं? तर 2 महिने झाले. रोज भजनाच्या वेळेत येतेस का नाही? तर होय. तर म्हटल्या तू भजन ऐकत ऐकत हे करत असतास, भजन गुणगुणत असतास, मी पण बघितलं आहे. तर तू तू माझ्या पाठीमागं भजन म्हणत असतेस, तर त्याचाच हा परिणाम आहे, असं त्या म्हटल्या. आणि माझ्या एकदम लक्षात आलं की म्हटलं खरंच की असं असेल काय? तर त्या म्हटल्या खरंच नाही, खरंच आहे हे. बघ तू आता 4 वर्षानंतर तो अचानक आलाय, तू 2च महिने झाले इथं काम करायला लागलंस. मग मी म्हटलं तसं जर झालं ना, आईंचे चरण कायमचेच पकडते बघा, असं मी बोलले त्यांना. तर त्या म्हटल्या पकडते म्हणू नको, पकड तू, बघ कसे चमत्कार होतात मग. आणि मग मी म्हटलं होय का? बरं. मी आई आई आणि फोटोकडे बघितल्यानं म्हटलं आई असं चांगलं काहीतरी त्याच्या डोक्यात भरा आणि चांगलं होऊ द्या, प्रपंच तेवढा सुराला लागू द्या, मी तुमचे चरण आयुष्यभर सोडणार नाही, असं मी बोलले म्हणतात. आणि काकू म्हटल्या खरंच होणार. आणि तू म्हणजे आईनी तुला हे दाखवले बघ, एक एक गोष्ट तरी दाखवल्या की तुझ्याकडून कशीही सेवा होऊ दे, म्हणजे तू असंच म्हणजे करायला लागलेस म्हणून करायचं असू दे. आपण ज्या वेळेला औषध घेतोय त्यावेळेला खूप मनापासून घेतोय असं आहे का? पण ते औषध आत जाऊन रोग बरा करतंयच ना. तसाच हा प्रकार आहे. तू भजन करायचंच आहे म्हणून करत नसलीस तरी ते तुझ्या कानावर पडत होतं, तू करत होतीस. त्यातली 2-4 भजनं का होईना माझ्या मागं गुणगुणत होतीस, तर त्याचा हा परिणाम आहे असं मला तर वाटतंय बघा. असं ज्यावेळेला काकू म्हणल्या त्यावेळेला मग मी घरी जाताना काकू ओम नमः शिवाय जे म्हणायच्या 5-10 मिनटं आधी मी जायचे आणि त्यांच्या सोबत माझ्याकडनं पण कधी कधी ओम नमः शिवाय म्हटलं जायचं. तर ते मी त्या दिवशी ओम नमः शिवाय म्हणत घरी गेले. आणि माझे मिस्टर गेलेले होते म्हणतात 10 मिनटात येतो म्हणून आईला सांगून गेलेले होते आणि घरी गेले. मी काम वगैरे सगळं आवरल्यावर घरी गेले तर माझे मिस्टर होते म्हणतात घरात. आणि मला आनंद झाला म्हटला त्यांना बघून. तो मी दर्शवला नाही, दाखवला नाही, पण आनंद फार झाला. आणि काय जेवला का वगैरे एवढंच मी विचारलं. म्हटलं होय जेवलो. आणि तर सासूबाई माझ्या म्हटल्या बायकोला काय घेऊन आलाय माहिती आहे का तुला? तर मग मला एवढं आश्चर्य वाटलं. मी हातपाय धुवून आले म्हटल्या बाहेर.
होय का असं म्हटलं. आणि मला काय म्हणजे आता इतक्या वर्षांनी आला आहे, इतक्या वर्षात मला कधीच नाही. तर दोघींना आम्हाला 2 साड्या त्यांनी घेऊन आलेले होते. जे सकाळी जाऊन येतो असं बोलले, तर दोघींना 2 साड्या घेऊन आलेले होते. मला आश्चर्य वाटलं, आनंद पण आतून झाला, पण तो कसा म्हणजे आपण दाखवावा, व्यक्त कसा करावा हे कळत नव्हतं म्हटलं. का तर इतक्या वर्षात कधी ह्या माणसाकडनं मला ब्लाऊजचं पीससुद्धा मिळालेलं नव्हतं म्हटल्या. आणि त्यानं मला साडी घेऊन आलेला. तर मला खूप चांगलं वाटलं म्हणलं आणि खूप भारी वाटलं. तर मी म्हटलं, "कसं काय चमत्कारच झाला आहे की तुमच्यात," असं मी बोलले म्हणल्या. आणि तर पश्चाताप झाल्यावरच माणसाला कळतं आहे की कसं वागायला पाहिजे. तर हे जे त्यांचे शब्द होते ना, तर मग म्हटलं की खरंच काहीतरी मोठा पश्चाताप झालेला आहे ह्या माणसाला. त्याशिवाय ह्याच्या वागण्यात एवढा बदल झालेला नाही. आणि मी म्हटलं, पिऊन-बिऊन आलाय-बिलाय काय हा माणूस? तर नशा तर वाटत नव्हती म्हटलं, अगदी म्हणजे व्यवस्थित वाटत होता. त्याच्यानंतर म्हटल्या एक 8 दिवस गेले. परत फेरसे गाडी सुरू. परत पिऊन यायला लागले म्हटल्या. 8 दिवस चांगले कामाला वगैरे जात होते, हे करत होते. परत पिऊन यायला लागले. पण 8व्या-9व्या दिवशी म्हणतात ज्यावेळेला पगार झाला त्यांचा, तर त्यावेळेला तो आणून त्यांनी वडिलांकडं दिला. हा मोठा बदल मी बघितलेला. का तर ह्याच्या आधी कधीही पैसे घरात न देणारा माणूस त्यानं. पण त्यांनी पिऊन यायला लागलेले होते मात्र. मग ते वडिलांना वगैरे वाटायला लागलं, की हा 2-4 दिवस नाटक करेल, परत आहे तसंच सुरू करेल. पण त्यांनी ज्यावेळेला पैसे आणून दिले, त्यावेळेला मी आईंना बोलले म्हणतात, गुरव काकूंच्या घरी फोटो होता ते तिथंच मी बोलले. म्हटलं, "आई आणि तुम्ही बदल तर करायला लागलाय, पण हा बदल कायमस्वरूपी टिकू दे. हा बदल मला जो दिसला, हा कायमस्वरूपी टिकू दे आणि व्यसन तेवढं त्यांचं सुटू दे." असं मी बोलले म्हटले. बोलता-बोलता सहज बोलले आईंना. असं मी काय मागितलं किंवा काय असं नाही. त्या दिवशीचं भजन झाल्यानंतर गुरव काकूंना सांगितलं, पण आज पैसे दिले वगैरे त्यांनी आणि रोज सांगत होते, की आज मिस्टर कामाला गेलेत बघा, आज न पिता आलेत वगैरे. पण ज्यावेळेला पिलं त्यावेळेला मला खूप वाईट वाटलं. म्हटलं काय हे कोणास ठाऊक. पण काकू मला बोलल्या, "हे बघ, आता तू इथं करतेस का नाही, तर तुझ्या घरी पण काहीतरी थोडंफार कर. म्हणजे तुला त्या गोष्टींचा डबल फायदा होईल," असं काकू बोलल्या. आणि मग मी म्हटल्या घरी, "मग आता काय करायचं काकू, काय करू?" तर म्हटल्या, "5 माळी जप करत जा आणि बालोपासना वगैरे वाचत जा. तुला जास्त टाईम नसतोय, तर तू बालोपासना वगैरे करत जा आणि 5 माळी जप करत जा," असं काकूंनी सांगितलं. आणि त्या पद्धतीनं मी करायला लागले म्हटल्या. आणि खरंच काय चमत्कार म्हणतात. 2-3 वर्ष त्यांनी परत सलग पीत होते, नाही असं नाही. त्याच्यानंतर पण 3-4 वर्ष प्यायचे. अधूनमधून कधीतरी म्हणजे पहिल्यासारखं वर्तन पण करायचे. नाही असं नाही. पण 4 वर्षानंतर अचानक त्यांनी आजारी पडले म्हणले. आजारी पडले आणि त्या आजारपणात असं झालं, की त्यांची दारू सुटली. म्हणजे डॉक्टरांनी सांगितलं, की तुम्ही जी बिडी वगैरे पिताय आणि जे दारू पिताय, ते सोडलं तर तुम्ही चांगलं जगशीला. तर नाहीतर मग काय सांगता येत नाही. असं ज्यावेळेला त्यांना सांगितलं, त्यावेळेला मग त्यांनी आपसूक त्यांच्या मनानंच ते दारू आणि सिगारेट वगैरे त्यांनी सोडली म्हणतात. आणि मग मला असं वाटायला लागलं, की ही आईनीच केलेली कृपा आहे. का तर कुठल्यातरी रूपानं भले आजाराच्या का रूपानं असेना तो माणूस घाबरला. पण माझे सासरे म्हणायचे म्हणल्या, "हे असली माणसं सुधारत नाहीत." आणि तो जरा बरा झाला, की आणि परत तेच येरे माझ्या मागल्या करणार आहे. पण तुम्हाला खरं सांगू का म्हणतात, मी जी सेवा करायला लागले होते घरात, ती 5-6 वर्ष झाल्यानंतर घरात वगैरे सेवा सुरू झाल्यानंतर त्यांची दारू, सिगारेट जी आजारपणात सुटली, ती परत कधीच त्यांनी घेतली नाही म्हणतात. आणि मुलगा जसा मोठा होत गेला, तसं वडील चांगले वागायला लागल्यात त्याच्यासमोर. त्यामुळं मला पण ह्या गोष्टीचा आनंद होत गेला म्हणतात. आणि आणि मग म्हटल्या त्यांनी खूप चांगल्या रीतीनं काम वगैरे करायला लागले. व्यसनं सगळी सोडून दिली. त्याच्यामुळं मग म्हटल्या 4 पैसे राहायला लागले आणि त्याच्यात त्यांनी छोटा प्लॉट पण घेतला म्हटल्या. आणि आम्हाला दाखवायला घेऊन गेले, की हा प्लॉट घेतला आहे अर्धा गुंठा.
आणि अर्ध्या गुंठात म्हटले स्वतःच्या म्हणजे ह्याच्यावरती त्यांनी इतकं सुंदर बांधकाम केलं म्हणले. आणि सगळ्या रूम अशा खालीवर आम्हाला स्वतःचं घर होतं त्यामुळे काय हे नव्हतं. पण त्यांनी रूम बांधल्या म्हणल्या. रूम बांधल्या म्हणजे असं वरती चढवत, का तर अर्धा गुंठा होता त्यामुळे जास्त जागा नव्हती. तर त्याच्यात म्हटल्या रूम बांधल्या आणि जवळजवळ 3 मजले केले म्हणल्या. खाली 2-3 रूम, वरती 2-3 रूम, वरती 2-3 रूम असं करून म्हटल्या खूप जास्त भारी केलं. आणि खूप भारी केलं आणि ते सगळं भाड्यानं द्यायसाठी केलं म्हणल्या. आणि मी म्हटलं ह्या माणसाकडे एवढी बुद्धी आली कुठून. आणि तुम्हाला खरं सांगू म्हणतात उपासना ज्यावेळेला आपण घरात चालू करतोय ना, तर ती उपासना फक्त आपल्या भोवतीच नाही, तर पूर्ण घराभोवती सुरक्षा कवच तयार करता. पूर्ण घराला ती उपासना पॉझिटिव्हिटी किंवा ते पूर्ण घरातल्या सदस्यांना आशीर्वाद देत असते आपली उपासना. तर फक्त एका व्यक्तीनं केलेली उपासना खूप जणांचं आजूबाजूचे आयुष्य घडवत असतात. तर त्या म्हणतात की मला वाटलंच नाही माझा नवरा काहीतरी अशी बुद्धी लढवून काहीतरी हे करेल. त्यांना जे पैसे खरंच खूप व्यसनात पैसे घालवले म्हणतात. ते पैसे सेव्हिंग केले आणि 3 मजली अर्ध्या गुंठात 3 मजली चढवलं. त्यांना बांधकामाचंच टॅक्टच होती म्हणतात. आणि मग ते तिन्ही मजले भाड्यानं दिले. आणि मला खूप भारी वाटतंय म्हणतात. त्या घराची पूजा आम्ही दोघांनी मिळून केली. सासू-सासरे माझे खूप आनंदित झाले. आणि मग म्हटले की हेच जर तू आधी केलं असतंस तर. पण ते प्रारब्धाचे भोग असतात प्रत्येकाचे. आणि मग म्हणतात की त्या तिन्ही मजल्यांचं भाडं जे येतंय म्हटल्या, ते एका पगारा एवढं यायला लागलं. त्यामुळं मग माझं काम आपसूक बंद झालं. पण गुरव मी दर गुरुवारी जाते म्हटल्या. अजूनसुद्धा अधूनमधून मी गुरव काकूंकडे जाते. माझ्या घरी आता म्हणतात 5 माळी नामस्मरण आणि बालोपासना तर होताच. पण संध्याकाळचं सायंस्मरणसुद्धा मी करते घरातच. जे गुरवकाकूंच्या घरी रोज व्हायचं, ते आता माझ्या घरी करते म्हणतात. आणि भाड्याचे पैसे येतात. त्यांनी पण व्यवस्थित काम करतात प्रत्येक ठिकाणी. आणि म्हणजे कॉन्ट्रॅक्ट वगैरे घेतात घरांचे वगैरे. आणि खूप चांगलं आता माझं चालू झालं आहे म्हणतात. खूप म्हणजे माझे मिस्टर निर्व्यसनी जसे झाले, तसे सगळ्या गोष्टी सुरळीत होत गेल्या म्हणतात. आता काम माझं पण बंद झालं. मी आता घरीच असते, त्यामुळं सेवा वगैरे करते, सगळं व्यवस्थित करते म्हणतात. आता 2-2.5 वर्ष झालं सासरे गेले म्हणतात माझे. खूप मोठा आधार गेल्यासारखा झाला. पण सासरे जायच्या आधी माझ्या मिस्टरांना खूप चांगलं बघून गेले, ह्यात खूप समाधान आहे म्हणतात. तर आईंच्या कृपेने ह्या सगळ्या गोष्टी घडल्या म्हणतात. मुलाला पण आम्ही आईंच्या मार्गात आणलेलं आहे. माझे मिस्टर काय करत नाहीत म्हटल्या, फक्त म्हणजे पाया पडतात आईंच्या. कधी काही कार्यक्रम असला, काय आईंचं काय करायचं असेल, तर त्यावेळेला जे पण लागेल फुलं, हार, तुळशी, आपलं जे पण पूजेला लागेल ते आणून देतात. पण स्वतः काय करत नाहीत म्हणतात. पण सगळ्या गोष्टी आता हे झाल्या. खूप मोठा वनवास मी भोगला म्हणतात. त्या वनवासातून मुक्तता झाली माझी. आईने ती केली म्हणतात. तर असे छान अनुभव सगळ्यांना येऊ देत. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण. श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय.